सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आपल्या आजच्या काउन्सिलिंग मीटिंगमध्ये। आजचा विषय असणार आहे मरण्याआधी मी। मरण्याआधी मी, हा मी ह्या शब्दाचे येत नाही। हरे कृष्ण, आता येतो माताजी? ठीक आहे, हरे कृष्ण। आजचा टॉपिक असणार आहे मरण्याआधी मी। मी ह्या शब्दाचे दोन अर्थ होतात। एक तर मी म्हणजे अहंकार होतो, आणि मी ह्या शब्द खूप जोर देतो की मी काय तयारी केली किंवा मी काय केलं पाहिजे। ह्या जगामध्ये प्रत्येकजण व्यक्ती जन्म घेतला की त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि मृत्यू येणार आहे। ह्या जगातला कोणताही व्यक्ती शाश्वत काळासाठी ह्या भौतिक जगात राहणार नाही, राहू शकत नाही, आणि त्याच्याकडे भौतिक जगाची किती उपलब्धी असली तरी त्याला टाळू शकत नाही। मृत्यू हा असं अटळ आहे, त्याला कोणी थांबवू शकत नाही, ते कोणाला नकोय, आणि ते सर्वांना समान लागू कार्य करते। म्हणून आजचा जो टॉपिक आहे मरण्याआधी मी काय केलं पाहिजे आणि काय करतो आणि कशामध्ये मी राहिलेलो आहे। तर हा नेहमी एक प्रश्न विचारला पाहिजे की बुवा मृत्यू तर येणार आहे, पण त्या मरण्याच्या पहिले मी काय काय गोष्टी केल्या पाहिजे, मी काय काय करू शकतो, हा एक पहिला प्रश्न। दुसरं, अशी जी कार्य आहेत जी भौतिक जगामध्ये पण आपल्याला सुखदायक मृत्यू येऊ शकेल आणि मृत्यूनंतर सुद्धा उच्च लोकांची प्राप्ती करून देऊ शकेल, हा दुसरा मुद्दा। आणि तिसरं की अशी कार्य केली पाहिजे मृत्यूच्या पहिले की ज्या वेळेस आपल्याला आपल्या जीवनामध्ये विचार करायला भाग पाडलं पाहिजे मृत्यू येण्याच्या पहिले किंवा माझ्या मरणाच्या आधी। मग आता तू म्हणणार असेल प्रभूजी काय कुठं मरण्याच्या भीती घालतात, जेव्हा म्हातारपण येईल तेव्हा मृत्यू येईल। नाही, ह्या जर भावनेत असाल की प्रभूजी अजून तर लय जगायचं आम्हाला 100 वर्ष, आताच कुठं माराय बसले तुम्हाला, तुमच्या तर काय तुम्हाला टेन्शन नाही, पण आम्हाला लय जगायचं, एन्जॉय करायचं आहे। आम्ही एवढा पसारा मांडला कशाला, सकाळपासून संध्याकाळी 12 घंटे काम करतो कशाला, एन्जॉय करायचं आम्हाला। एवढी मरमर एवढी धडपड कशासाठी करतोय, तर एन्जॉय करायचं मरण्याचं। पण तुम्हाला असं वाटत नाही का बाबा मृत्यू नाही का तो म्हातारपणीच येणार आहे? किती लोकांना वाटते म्हातारपणी? 3 दिवसाचं बाळ सुद्धा मृत्यू पावतो, मग ते वृद्ध झालं का? 5 वर्षाचं पण येऊ शकतो, 10 वर्षाचं येऊ शकतो, 20 वर्षाचं। माझा मित्र मागच्या आठवड्यात तो किती 38-39 वय त्याचं, त्याने विचार बी केला नव्हता, बँकेतून सुटला आणि तो गावाच्या महादेव मंदिरासमोर त्याला चक्कर आली 5:30 वाजता, आणि त्याच्या पहिले एक SMS पण झाला होता मित्रांना, अरे तुझा स्टेटस खूप छान आहे। आणि त्याच्यानंतर 6:15 त्याच मित्राला फोन आला गावच्या दुसऱ्या मित्राचा की अरे माधव वारला बरं। कशामुळे वारला? ऑन द स्पॉट गेला। कशामुळे गेला, काय गेला, काहीच माहित नाही। आणि मग जेव्हा ही घटना मी ऐकली माझ्या मित्राकडून, तर त्यावेळेस मी थोडंसं हादरून गेलो, आणि हादरून गेल्यानंतर हा विचार करण्यास भाग पडलं की अरे मृत्यू कधी येऊ शकतो, पण त्या मृत्यूच्या येण्याच्या पहिले मरण्याआधी मी काय केलं पाहिजे आणि काय करतोय याच्यावर खूप चिंतन मनन केलं पाहिजे। म्हणून आपल्याला साधना भक्तीमध्ये किंवा भौतिक जीवनामध्ये जीवनाचं तत्व आहे की मी काय काय करू शकतो मृत्यूच्या पहिले। गॅरंटी तर नाही बुवा 7 दिवसामध्ये एक तर दिवसा किंवा रात्रीच येणार आहे, तर मग मी काय काय करू शकतो मृत्यूच्या येण्याच्या पहिले। तर पहिली गोष्ट आपण भौतिक दृष्ट्या पाहू की मृत्यू येण्याच्या पहिले आपण आपल्या जीवनाला असं सरळ केलं पाहिजे। त्या सरळ करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपला प्रेमळ स्वभाव झाला पाहिजे। जसं एकदा मकरंद अनासपुरे त्यांच्याकडे व्यक्ती आला होता, म्हणजे अहो मला लोकांचा खूप त्रास होतोय, आणि मग त्याने खूप ऐकलं त्यांचं, आणि शेवटी म्हणले अरे बाबा तुझा बी स्वभाव असेल, तर म्हणे ते ऐकायला तयार नव्हतं। मग त्याने एकनाथ महाराजांची स्टोरी सांगितली, आणि एकनाथ महाराजाकडे आज त्यांची षष्ठी आहे, आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर म्हणजे मकरंद अनासपुरे सांगत होते एकनाथ महाराजाकडे व्यक्ती गेला आणि म्हटला अहो मला खूप लोक त्रास देत आहेत,
आणि खूप भांडण तंटा होतात शेतामुळं, प्रॉपर्टीमुळं, नातेवाईकामध्ये बिघाड झालेला आहे आणि असं तसं खूप झालं. एकनाथ महाराज म्हणले एकच आहे, 8 दिवसानंतर तुझा मृत्यू होणार आहे. काय 8 दिवसामध्ये तुझा मृत्यू होणार आहे. आणि एवढं सांगून निघून गेलं. निघून गेल्यानंतर ह्या व्यक्तीनं 8 दिवस आलं. 8 दिवसानंतर काय मृत्यू नाही आला. 9व्या दिवशी आला. म्हणून महाराज का हो, तुम्ही म्हटले 8 दिवसात मृत्यू येणार होता, माझा तर 9 दिवस पाहिला. एकनाथ महाराजांनी प्रश्न विचारला की 8 दिवस तू काय केलंस ह्या 8 दिवसात? म्हणे महाराज, ज्यांच्याशी माझे भांडण होते ना, ज्यांच्याशी माझा स्वभाव जमत नव्हता किंवा त्यांचा मला स्वभाव होता, मी त्यांच्या 8 दिवसामध्ये नुसतं प्रेमळ वागलो. का बरं वागलो माहिती का? कारण 8 दिवसानंतर मृत्यू येणार. म्हणजे एवढं प्रेमळ वागलं. त्याने शिव्या दिली तरी मला फरक पडला नाही. आणि माझ्या बोलण्यामुळं त्याला दुःख भेटणार नाही. हा पहिली गोष्ट, मी प्रेमळ वागलो. दुसरी गोष्ट, मला मी ज्या गोष्टीच्या मागं मरमर करीत होतो ना, त्या गोष्टीच्या मागं लागणं बंद केलं. कारण 8 दिवस मूर्ती येणार आहे, याच्यातली एक गोष्ट माझ्यासोबत येणार नाही. मग वस्तू जमा करायची कशाला? तिसरी गोष्ट का, ज्यांच्याशी मी माझं भांडण तंटा झालाय त्यांच्याशी मी माफी मागून घेतली. ज्यांच्याच्या प्रती माझा अहंकार होता, अभिमान होता, मी ते सगळं सोडलं आणि माफी मागितली. चौथी गोष्ट की माझ्या बायकोशी मी कधी धड वागलो नाही, मुलाची वागलो नाही, भावाशी बोललो नाही. आज त्या 8 दिवसामध्ये मी सगळ्यांशी व्यवहार केला, चांगला केला. आणखीन काय केलं महाराज विचार. महाराज म्हणले आणखीन काय सांगू महाराज, की असं आनंदाचं जीवन गेलं, याच्या पहिले मी आनंदी जगलोच नाही कधी. का? 8 दिवसात मूर्ती येणार आहे आणि सोबत तर काही जाणार नाही. अजून काय केलं महाराज म्हटले. महाराज म्हणे काय सांगू तुम्हाला, की या जगामधल्या सगळ्या चिंता, टेन्शन कमी झालं. का बरं? कारण ज्या गोष्टी घेऊन जायच्यात नाही त्याची चिंताच करणं मी सोडून दिलं. मग करायचं कशाला टेन्शन घेऊन? आनंदात जगलो मी. काय झालं? आनंदात जगलो. आणि महाराज म्हटले मग आता 8 दिवसात तुझा मूर्ती येणार आहे, तू एवढ्या गोष्टी केल्यास, मग पुढच्या 8 दिवसात तुझा मूर्ती येणारच आहे. मग तुझ्या आता 8 दिवसात जसा वागला तसेच पुढचे 8 दिवस तू का वागत नाही? म्हणजे तू जे प्रश्न घेऊन आला, जे समस्या घेऊन आल्या, त्या राहिल्या का तुझ्या जीवनामध्ये? नाही राहिल्या. त्याच प्रकारे आपण साधकामध्ये, भक्ती मार्गामध्ये हे तत्व आपल्याला पालन करायचे. आपण भक्ती खूप भागवत वाचतो, प्रवचन ऐकतो, भले आपल्याला फिलॉसॉफी माहिती आहे, पण ह्या अलर्ट मोडमध्ये, सावधान मोडमध्ये आपण कधी राहणार? मग आपल्या साधना भक्तीमध्ये आपण भक्ती करतोय तर आपल्या व्यवहारामध्ये प्रेमळ स्वभाव राहायला पाहिजे. आपण असं समजायचं माझा 8 दिवसात मूर्ती येणार आहे, आणि जे खवचट वागतील किंवा खवचट बोलतील असं समजा त्यांना खूप वर्ष जागायचं म्हणून ते तसे वागतात. पण ज्यांना कळतं की बाबा माझा 8 दिवसात मूर्ती येणार आहे, तो काय करेन? पहिली गोष्ट त्याने काय केलं, प्रत्येकाशी प्रेमाने, आपुलकीने आणि सहानुभूतीने वागलं पाहिजे. की बाबा काहीच भरोसा नाही. मी तुम्हाला का सांगतोय, माझ्या मित्राचं ते उदाहरण. कारण मी आणि गोसाईप्रभू आम्ही जात होतो प्रवचन, माताजी पण होत्या ना वाटतं? हो होत्या. प्रवचनात बसण्याच्या 5 मिनिटं पहिली घटना झाली आणि त्या दिवसापासून मी विचार करतो या घटनेवर. कदाचित माझं पण एक दिवस असं होऊ शकेल, मृत्यू मरण्याच्या आधी मी. आणि मी तेव्हा गोष्टी केल्यानंतर म्हटलं नाही रे, आपण नका, मी हा जो शब्द आहे ना, आपण तयारी केली पाहिजे. मग काय केलं पाहिजे? सगळ्याशी आपुलकीने, प्रेमाने आणि दुसरं काय, सहानुभूतीने वागलं पाहिजे. हा पहिला मुद्दा ठेवला पाहिजे. मग कोणी कसं का वाजे ना, पण त्याला एकच गोष्ट आहे, दुर्लक्ष करायचं. सगळीकडे त्रास होतो. आम्ही साधूच्या जीवनात राहतो, तिथं पण त्रास देणार आहे. आजच एक व्यक्ती आला होता, त्याचं पोरग दुसरीकडे लव्ह मॅरेज करायचं म्हणतं, तो बाप असा, ती काय काय बोलत होता विचारूच नका तुम्ही. एवढा अग्रेसिव्ह मूडमध्ये होता तो व्यक्ती. मग त्याला काही घेणं देणं त्या परिवाराची, त्याचा इगो तो धरून बसलेला होता. म्हणजे त्याला ना माणसाची घेणं देणं आहे, कोणाशी घेणं देणं, त्याच्या अहंकाराशी त्याला घेणं देणं आहे. आणि जेव्हा माणूस अहंकार आणि अभिमान घेऊन चालतो ना, तो कोणाची किंमत करत नाही. तो काय करतो, स्वतःची विचार करतो. म्हणून इथे पहिला मुद्दा आहे की सगळ्यात म्हणजे प्रेमळ आणि दयाळू स्वभाव. कमी कोणाला समजू नका ह्या जगामध्ये.
कधीच नाही. आणि सदैव मदतीचं तयार राहिलं पाहिजे आपण. येऊन भक्त जीवनामध्ये आणि येऊन भौतिक जीवनामध्ये, परिवारामध्ये राहताना, ऑफिसमध्ये राहताना, तुम्ही सामाजिक जीवनामध्ये जिथे जिथे तुम्ही राहतायत, तुमच्या पहिल्या 2 गोष्टी निर्माण झाल्या पाहिजे. कोणता? प्रेमळ आणि दयाळू स्वभाव झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, शांत आणि संयमी राहिलं पाहिजे. का बरं राहिलं पाहिजे शांत आणि संयमी? का बाबा? का बरं? जे तडतड करतात ते तडतड कशासाठी करतात? आपलं लय जमा करायचे. आणि भाऊ पण 8 दिवसात 12 वाजणार आहे, त्याचं काय? शांत राहा. कोणा अग्रेसिव्ह होऊ नका, चिडचिड करू नका. एकदम मला तर नवरा बायकोचं लय नवल वाटतं दोघांना त्याची प्रभूंचं. कारण ते घरी भांडत असेल तर वेगळा विषय, पण माताजीला प्रभूजीचे चेहरा पाहिलं राग, पण माताजींच्या चेहरा कधीच राग नाही पाहिला. म्हणजे काय? संयम. एकदम एकदम त्याने फ्लेक्झिबल करून घेतलेली स्थितीला, परिस्थितीला. आणि हे जे सावध राहतो, त्यामुळं आपण नाही कधी कधी घरामध्ये नाही का भक्त जरी असलो तरी आपला जो मौरीचा स्वभाव आहे ना, कधी घरामध्ये शिक्षाष्टमपूरचं उदाहरण ध्यानात ठेवायचं. पोह्याचं उदाहरण माहिती आहे? पोह्यामध्ये मौरी असते, मिरची असते, शेंगदाणे असते, हळद असते, मीठ असते, सगळे महत्वाचे. तसं घरामध्ये समजायचं, कोणी तिखट लागला की मिरची बाबा, कोणी मौरी सारखं तडतड करणार, काही असतात घरामध्ये तडतड करणारे, काही शेंगदाण्यासारखं काही करत नाही पण टवटीत असतात, ते नुसतं दाखवायला राहतात मी आहे. काही हळदीसारखे कलर लावायला असतात, तोंड सोबडे. काही जण मिठासारखे राहतात, दिसत नाही पण काम कार्य करून जातात. तसं परिवारामध्ये प्रत्येक व्यक्ती असेल, समाजामध्ये तसाच असेल. म्हणून आपण काय केलं पाहिजे? कठीण प्रसंगीमध्ये मन स्थिर ठेवून आणि सगळ्यात महत्वाचं त्रासदायक परिस्थितीमध्ये समजूतदारपणा आणि संयम दाखवला पाहिजे. असं समजायचं घरामध्ये सगळे पोहायचं. आणि कृष्णाने सुदामाकडे काही मागितलं नाही, पोहेच मागितलं. कारण काय माहिती, कलियुगामध्ये घरामध्ये प्रत्येकाच्या पोह्या असणार आहेत, नाश्त्याला पोहेच खातील आणि घरातले सगळे व्यक्ती पोह्यासारखेच राहणार आहेत. कांदा, आजच मी एक स्टेटस वाचलं, तुम्ही कांद्याला किती प्रेमानं कापा, तो दुसऱ्याला रडवल्याशिवाय राहतच नाही. मला खूप आवडलं. किती प्रेमानं का, पण त्याच्यात देव ते वाक्य नाही की ज्याला कापणार त्याला तर तो रडवणारच ना. तुम्ही एक साईडच मानतात, तुमची बाजूच बघतात कांद्याची, तुम्हाला रडवतो, पण तुम्ही त्याला कापतात त्याचं काय? त्याचा जे जीव चाललाय ना, ते शेळी जाती जीवनशील खाणार म्हणतो वाताड. काय शेळी जाती जीवनशील खाणार म्हणतो वाताड. तसं आपलं काय, आपल्या जीवनामध्ये जीव चालले लोकांच्या, तर तुम्ही हे बघता. तर संयम दाखवला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की समजूतदार आणि संयम दाखवा. ना मुलांच्या बाबतीत चिड करू नका, ना बायकोच्या, नवऱ्याच्या, न सासू, न सासरा, न देर, न जाव, न जावय, न लेक, काही करू नका. संयम दाखवा, होईल. तुम्ही जन्माचे धनी कोणाचे कर्म नाही कमी करू शकत. मी काल मागच्या आठवड्यात एक प्रवचन दिलं. जनक महाराजाने सीतामाईला चांगल्या घरात दिलं, भगवान रामचंद्राची विवाह करून दिला, कोण्या गोष्टीची कमी ठेवली नाही जनक महाराज. पण तिच्या जीवनातला वनवास तर काय जनक महाराजांनी कमी केला का? तसं प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे. तुम्ही किती काही करा प्लॅनिंग, जे याचं ते येणार आहे. आपली फिलॉसॉफी तुम्ही सांगा, नका सांगू, किती सांगा, लोकांचे काही हे करू. म्हणून इथे सगळ्यात आपल्या साधकांची पहिलं लक्षण आहे की संयम दाखवा, शांत राहा. आणि शांत कधी राहू शकतो? जो चांगली साधना करतो. साधनेमुळे शांत होतं माणूस. साधना जर गडबड गोंधळ झाली की तो साधना येऊन ती साधना त्याला अग्रेसिव्ह बनवते. म्हणून तुमची साधना तुम्हाला शांत करते का शीघ्रकोपी करते का दुर्वासमुनी बनवते? आणि ह्या श्लोकाच्या पहिले परीक्षित महाराज काय म्हणतात, जेव्हा त्यांना शाप दिला आणि शाप दिल्यानंतर परीक्षित महाराजांचे काय होतं, 5 गोष्टी होतात. तिरस्कृता विप्रलब्धा शप्ता शिप्ता हता अपि नान्यस्तत पूर्व कुर्वन्ति तद भक्ता प्रभवी अपि ही. ते म्हणतात की भगवंताचे भक्त क्षमाशील असतात. कोणी त्यांचा अपमान केला, कोणी त्यांना फसवले,
कोणी शाप दिला, कोणी उपेक्षा केल्या, कोणी उपद्रव दिला, किंवा अगदी जीवांशी ठार मारलं तरी ते प्रतिशोध घेण्याचा विचार मनात आणत नाही. परीक्षित महाराजांचं एवढं तर परीक्षित महाराजांसारखं आपल्या जीवनात कोणत्या शिव्या शाप नाही दिलेला. ते किती गुण सांगितलेले. पहिलं म्हणजे तिरस्कृतता, म्हणजे कोणी त्यांना तिरस्कार करू द्या. दुसरं काय, विप्रलब्धा, वंचित राहू द्या, नाही भेटू द्या. तिसरी गोष्ट काय, क्षिप्तता, तुम्हाला कोणी उपेक्षा करेल. चौथं काय दिलंय, त्याच्यानंतर प्रयुक्रांती, प्रतिकार करा किंवा मारण्याचे उद्या. 6 लक्षणं सांगितले भक्तांचे. आणि 6 लक्षणं जेव्हा भक्ती केल्यानंतर परीक्षित महाराजांच्या जीवनाला, परीक्षित महाराज आपली सिच्युएशन तर येणार नाही, म्हणून परीक्षित महाराज काय करतात, त्या सिच्युएशन मध्ये स्टेबल होते, स्थिर होते. हा दुसरा लक्षण सांगितलेलं आहे. म्हणून भक्ती मार्गात साधण्याचं हे लक्षण आहे. आणि भौतिक जीवनात तर खूपच गरजेचं आहे. आपण ते नेहमी सिरियस राहिलं पाहिजे. हा झाला दुसरा. तिसरा गुण, मृत्यू येणार आहे ना, 8 दिवसात येणार आहे ना. कधी येईन काय माहिती आहे का. जसं आमचे प्रभूजी सांगत होते, त्यांचे जिजेजी पुण्याला होते, रात्री झोपले, सगळे उठलेच नाही. काहीच भरोसा नाही. आपण ज्याच्याजवळ झोपतो त्याचा बी काय बन, असं नाही की हॉस्पिटलमध्येच मृत्यू येईल. प्रभूजी आज असा विषय का निवडला. हे सगळं करण्याचं मागं आध्यात्मिक जीवनात प्रगती आणि भौतिक जीवनामध्ये सावधता राहिली पाहिजे. उड्या मारणार नाहीत आपण. परीक्षित महाराजांचं आजच वाचत होतो गाडी, आणि ते हे बघत होतो. तर तिसरी मुद्दा म्हणजे नेहमी सकारात्मक गोष्टी ठेवा, पॉझिटिव्ह. आणि सकारात्मक दृष्टी ठेवून आनंदित दृष्टिकोन ठेवा. कोणी तुमच्याकडे निगेटिव्ह, त्याला पॉझिटिव्ह कसं करताय त्याला हे बघा. भगवान रामचंद्राचं सगळ्यात चांगलं उदाहरण. जेव्हा कैकेयीने दशरथ महाराजांना शाप दिला, तर कैकेयी आपलं भगवान रामचंद्र कौशल्याकडे गेले. कौशल्याला हे नाही सांगितलं की बघ कैकेयीने मातेने असं केलं तसं केलं, किंवा काय करू, जाऊन दगड घालू का, काहीच नाही म्हटलं, काहीच नाही. ते कौशल्याला कसं सांगता माहिती का, अगं आज दशरथ महाराजांनी एक निर्णय घेतला, भरताला राज्य दिलं, त्याला अयोध्येचं राज्य दिलं आणि मला वनातलं दिलं. मी 14 वर्ष असं जातो ना असं येतो, काळजीच करू नको, तू खाली भरतराज सोबत राहा. म्हणजे किती सौम्य भाषामध्ये कसं त्या सिच्युएशनला केअरफुली डिलिंग केली. आणि कौशल्याला तेवढं काही जाणवलं नाही बरं. म्हणजे तोच प्रॉब्लेम आहे, त्याला 2 सांगण्याच्या पद्धती. एक पद्धत बघ, असं असं झालंय आणि माझ्यासोबत अन्याय झाला, अत्याचार झाला, हे झालं ते झालं ते झालं, आपलं कारण काही सांगितलं नाही. उलट त्या समोरच्याचं निगेटिव्ह असताना सुद्धा पॉझिटिव्ह प्रेझेंट केलं. आणि सीतामाईला सुद्धा समजून सांगितलं, सुमित्राला बी समजून सांगितलं, सगळ्या ब्रजवाशांना काय सांगितलं, एकदम सौम्य भाषेत भगवंतांनी ती वाणीचं काय केलं, प्रभाव केला, सकारात्मक गोष्टी बोलल्या. नाही आपण काय होतं, सकारात्मक नकारात्मक घालणारे असतात, त्याला म्हणतात विघ्न संतोषी. म्हणजे स्वतः तर सुखी राहायचं नाही, आपल्याबरोबर 4 लोकांना दुःखी कसं करायचं ते असतच. मग त्यांकडे गेलं कधी कधी भीती वाटते, बापरे हा कधी चांगल्याला बिघडायला वेळच लागत नाही. मंदिर तर आहे 1-2 भक्त, बापरे त्यांच्याजवळ गेलं की चांगलं बोललं तरी वाईट आहे, म्हणजे त्याला नाही काही ना काही तिकडमच करणार, म्हणजे कधी धड सरळच बोलणार, त्याला वाकडच घुसणार तो. आणि मग अशा व्यक्तीपासून आम्ही एकच चांगलं करतो, भाऊ तुलाही महान आहेस, आम्ही लहान आहे, तर तू जाय तिकडे, डोक्याला ताण देऊ नको जीवन. तर हे सकारात्मक आणि लहान लहान गोष्टीमध्ये आणि सगळ्यात मध्ये कोणत्याही प्रसंगामध्ये चांगली बाजू बघण्याची सवय लावून घ्या. भक्ताच्या जीवनामध्ये असली पाहिजे, सामाजिक जीवनामध्ये पण. आपण ज्या लोकांमध्ये राहतो, वावरतो, छोट्या छोट्या गोष्टी बघा, अप्रिशिएट करा. चला सोडून द्या, तो काही पूर्ण नाही, मी पण पूर्ण नाही. मी पूर्ण असेल तर तो पूर्ण नसेल ना. आणि या जगामध्ये सगळेच पूर्ण असतं तर वैकुंठ झालं असतं. हे जगच काय म्हणतात, मृत्यू संसार सागर आहे, सगळे दोषानं भरलेले आहेत. मग कस काय अपेक्षा करता की अदोष कोण राहीन याच्यामध्ये. तुम्ही कस काय, न रूपानं, न गुणानं, न धनानं, न पदानं, न कोण्याच गोष्टीत कमी सगळेजण नसणार आहेत. सोडून द्या ना. आणि ही जर जेव्हा झालं तर सगळ्यात महत्वाचं लहान लहान गोष्टीमध्ये आनंद घ्या.
जी गोष्ट नाही त्याच्यात रडत बसू नका. कधी कधी मी तर नेहमी माझ्या याच्यामध्ये सांगत असतो की लाईफमध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या सोडून आपण नाही का ज्या गोष्टी नाही त्याच्या रडत बसतो. रोजी मला हे भेटलं असतं तर चाललं असतं, तसं झालं असतं तर बरं झालं असतं, हे करू ते करू. अरे भाऊ, जे आहे ते सुखाचा आनंद घे. ती वस्तू येईल तेव्हा येईल, तेव्हा तेवढा आनंद किती राहील. मला असं वाटायचं टॅप घातला की लय आनंद होईल आनंद होईल. काय डोक्याला उलटा ताण आहे, दिवसभर खूप वेळ चालला याला. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जी तुमच्याकडे परिस्थितीने भगवंताच्या कृपेने जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भेटलंय त्या त्या सिच्युएशनला त्या त्या गोष्टीमध्ये आनंद शोधत चला. हा काय झाला, कितवा मुद्दा झाला? चौथा नाही, तिसरा झाला. चौथा मुद्दा घ्या. मृत्यू येणार आहे ना 8 दिवसात. कोण राहणार आहे का? एक तर दिवसा किंवा रात्री येणार आहे. चौथा मुद्दा म्हणजे क्षमाशील आणि मोकळेपणे राहा. गौरगोपालपूर म्हणता ना, हमने किसी को माफ कर दिया और हमने किसी से माफी मांग लिया तो हमारा जीवन क्या बन गया? सरळ बन गया. काय आम्ही कोणाला काय केलं? माफ केलं मोठ्या राजायानं. पण माफी कोण नाही मागू शकत माहिती का? ज्याचा अहंकार लय मोठा आहे ना. मला काय गरज आहे त्याच्याकडे जाण्याची? मला भाकरी मागायची काय? मला त्याच्या दारावर जाऊन पाणी मागायचं. मी कशाला माफी मागू? मग याचा अर्थ तुम्हाला भक्तीतला कवडीचं कळणार नाही. म्हणजे तुम्ही अहंकार घेऊनच अजून जगतायत. मग क्षमाशील. आणि याचं चांगलं उदाहरण आहे, मृत्यूच्या पहिले सगळ्यांच्या माफी मागायच्या. याचं चांगलं उदाहरण आहे श्रीलप्रभुपादांचं. प्रभुपाद जेव्हा बेडवर होते तर सगळ्या प्रभुपादांनी आपल्या गुरुबंधूंना बोलवलं. त्याचं कृष्णदास बाबाजी महाराज आहे, बॉन महाराज आहेत, त्याच्यानंतर नारायण स्वामी महाराज आहेत. जेवढे काही प्रभुपादांचे गॉड ब्रदर होते त्या सगळ्याला बोलून घेतलं आणि प्रभुपादांनी सगळ्यांसमोर पब्लिकली आणि इंडिव्हिज्युअली पण माफी मागितली की माझ्या कार्य करताना काही जर चुका झाल्या तर आता मी तर चाललोय, पण तुम्ही काय करा, मला माफ करा, माफ करा. चुका झाल्यात माझ्याकडून. मी खूप काही अपराधी आहे. ते अपराधी नव्हते बरं, पण ते नम्रता शेवटी काय करू लागले, मोकळे होत चालले होते. ते जेव्हा रॉकेट होतं ना, रॉकेट जेव्हा ते लॉन्च केलं जात आहे, आताचा ते माऊली आली ना काय सुनीता विल्यम्स, एक एक पार्ट जाताना बी मोकळे झाली ते, आणि येताना नाही का ते काय ड्रॅगन सोडत गेले आणि मग ते शेवटा काय म्हणतात कॅप्सूल आलं. तसं आपलं जीवनाचं आत्माचं कॅप्सूल म्हणजे एकदम क्लिअर पाहिजे. जाताना नाही का वरती जाणं एक एक पार्ट सोडत चालायचा. अभिमानाचा, गर्वाचा, याचा काय ठेवलं पाहिजे? क्षमाशील, मोकळं, राग, तिरस्कार, द्वेष सोडून द्या. आणि प्रभुपादांनी काय केलं, सगळ्या प्रभुपाद डिसायपलची येऊन आपल्या गुरुपादांची माफी मागितली, येऊन आपल्या शिष्यांची, जेवढे काही शिष्य होते त्यांना भेटायचं म्हणे मी माझ्या कार्यामध्ये तुम्हाला खूप रागवलं बरं मी, आणि खूप बोललोय तुम्हाला. प्रत्येक प्रभुपादाने प्रत्येक डिसायपलची माफी मागवली. आचार्य पर फाउंडर आचार्य येऊन श्रीपाद रामानुजाचार्य आपल्या ग्रस्त डिसायपलचं आणि ब्रह्मचारी संन्यासीची जण वाटली. हे कधी करू शकतं माहिती आहे? ज्यांचं हृदयातून अहंकार मुक्त आहे, राग द्वेष सगळ्या गोष्टीतून ज्यानं सगळं सोडलंय तेव्हाच ही गोष्ट होऊ शकते. ज्यांच्या हृदयामध्ये ह्या गोष्टी गेले नसेल ना, तो नाही करू शकत. नाही तर कधी कधी मी पाहिलं, आताच माझ्या लेटेस्ट मामा वारले, म्हणजे कधी बहीण भावंडाचं जमलं नाही, पण ॲटलिस्ट जाण्याची वेळ होते, पण धरतं बोलायचं कधी नाही बोलली. म्हणजे तुम्हाला एवढा तो अभिमान, अहंकार. अरे तुम्ही मूर्तिशयेवर आहे, मूर्तिशयेवर तर माणसानं कसं राहिलं पाहिजे? म्हणजे किती ती डीप मध्ये असेल याची आपण कल्पना नाही करू शकत. म्हणून आपलं ज्यांच्याशी वाचताय ना, मायबापांनो माफी मागून घ्या. मी तर ह्या गोष्टीचं खूप, माझ्या मित्रांना जी घटना झाली ना तेव्हापासून तर मला विचार करायला भाग पाडलं. आणि लेटेस्टमध्ये मी जेव्हा ते BTG मध्ये मरण्याआधी मी जे प्रवचन आहे सूरज सांगितलं, मरण्याआधी मी हा अहंकार सोडणं आणि मी तयारी काय करतो हा गोष्ट पाहिलं पाहिजे. दुसरं उदाहरण आहे याचं तुकाराम महाराजांचं, लागत अशा पाया विनवते तुम्हाला. मी सगळ्यांची 2 गोष्टी केल्या त्यांनी. तुकाराम महाराजांनी सगळ्यांना नाही का माफी मागितली,
कळत न कळत वैकुंठ धामात चाललेत, वैकुंठ धामात चाललेत. आणि दुसरं सगळ्यांची माफी मागतात. आणि ही शेवटची भेटी तुमची आमची, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आता इथून नाही का आमची भेटी गाठी बंद, पण त्या भेटी गाठी जाण्याच्या पहिले सगळे लागत असेल तुमच्या पाया, विनवते तुम्हाला. आणि दुसरा उपदेश काय देतात की भगवंताच्या नावाचा जप करा. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आणि म्हणून याचं चांगलं उदाहरण आहे भागवतामध्ये. कोण आहे? जेव्हा ध्रुव महाराज जाताना तवत गेले होते, एकदम तानात गेले होते. नारद म्हणले गुरुला सुद्धा त्याने हे केलं, तुम्हाला सांगायचं सांगा, नाही तर माझ्या रस्त्याच्या बाजूला व्हा. पण जेव्हा भगवंताचं दर्शन घेतलं, दर्शन घेऊन आल्यानंतर पहिले ते कोणाच्या पाया पडले माहिती? सुनीतीच्या नाही पडले, सुरुचीच्या पडले. त्यांच्यामुळे आपल्याकडे होईल का? तुझ्यामुळे ते हे दिवस आले मला, तू काय बोलला, मला कसा व्यवहार केला मी बघतोच. आणि कधी कधी तर लोक बोट मोडतात, याचं कधी काय वाचत हो देवा. एखाद्या माताची बोट मोड समजायच्या अर्थ कोणाचा तर खरंच नाही, खरंच नाही. आपले आचार्य म्हणजे ध्रुव महाराज सुद्धा का बरं होऊ शकतंय? कारण भगवंताचा साक्षात्कार झाला आणि ज्याला भगवत प्राप्ती झाली. याच्यापेक्षा मला चांगलं पृथ्वी महाराजांची काहीच चूक नव्हती, होती का? पण कोण येऊन झापतोय त्यांना? ब्रह्माजी. बंद करते तो येडा आहे. कोण? इंद्र. पण तू तर शहाणा हुशार आहे ना भाऊ, तुला सांगतोय ना. नाही येत नाही, 100 येत. चूक नसताना सुद्धा ऑथॉरिटी त्यांना रागवली, त्यांनी माफी मागितली. आणि भगवंत जेव्हा माफी मागितली, इंद्राला त्यांनी माफ केलं, तो भगवंत प्रगट झाले. मग आता तुम्हाला ठरवायचंय, भगवंताला प्रगट करायचं असेल तर पृथ्वी महाराजासारखं मागे या. भगवंत नाही पाहिजे तर जाऊ दे घोडा तुमचा पुढे, काय प्रॉब्लेम आहे? हे आपल्याला भक्ती मार्गामध्ये कुठं ना कुठं करावं लागणार आहे, आज न उद्या. आणि हे भक्ती तर आहेच, पण भौतिक जीवनात सुद्धा लोकांना असं वाटलं पाहिजे, यार आपण याला लय त्रास दिला, तरी ह्या लोकांनी नाही का आपल्याशी गोडच व्यवहार केला. मग ते जावा असो, सून असो, भाऊ असो, आई वडील असो, काही लोक सासू सासरे असो. सासऱ्यानं मला अंगठी दिली नाही, अरे जाऊ दे ना, तुला लय मोठी बायको दिली, अजून कशाला अंगठीमध्ये अटकलेला आहे? म्हणजे कुठं कोण कशामध्ये अटकलंय बापरे, भरोसाच नाही. म्हणून इथे क्षमाशील राहिलं पाहिजे. आणि दुसरं माफ करता आलं पाहिजे, मन हलकं झालं पाहिजे. सगळ्याकडे बोलून एकदम हलकं मन झालं पाहिजे की भगवंत आता माझ्या मनात कोणाबद्दल किंतु परंतु नाही. आणि हे याचं चांगलं उदाहरण आहे. मी एक कथा ऐकली होती. काशीमध्ये दोघा भावाची खूप भांडण झाली होती. आणि ती म्हणजे वयाच्या कमीत कमी 32 वयामध्ये त्या दोघांचे भांडण, जीवनभर ते एकूण एकाला बोलले नाही. शेवटी त्याचा भाऊ आहे ना काशीला गेलाय. काशीमध्ये खूप वर्ष राहिला, म्हणजे त्याला शरीर सोडायचं मन करण्या, काशीमध्ये राहण्याचं होतं. राहिल्यानंतर त्याचा बेडवर पडला, जर्जर झाला. 72, 70, 75 वर्षाचा म्हातारा झाला. त्याला असं वाटत होतं की माझ्या जीवनामध्ये काहीतरी मी चुकलोय. आणि त्याचा प्राण जात नव्हता, म्हणजे त्याला खूप वेदना होत होत्या, त्रास होत होता. करायचं तर काय करावं कळत नाही. मग तो ज्या वृद्धाश्रममध्ये राहत होता, जे केअर करतात ना त्यांच्या मालक, ते असे रोज येऊन भेटायचे आणि गप्पा मारायचे. ते म्हणले की तुम्हाला एवढा जो त्रास होतोय, त्या त्रास होण्याचं मागचं कारण काय असू शकेल? म्हणजे काय असू शकेल माहित नाही. तर ते म्हटले एकच गोष्ट माझ्या जीवनात खंत आहे की मी माझ्या भावाला, काय गैरसमज झाले, काय भांडण झाले मला माहित नाही, पण गेल्या 42 वर्षापासून मी माझ्या भावाला बोलू नाही. काय? गेल्या 42 वर्षापासून मी माझ्या भावाचं तोंड पाहिलं नाही, मी माझ्या भावाशी बोललो नाही, आणि ते मला जाणवतं. आणि आता माझी घटका कधी आलेली, माझा मृत्यू कधी पण येऊ शकेल, आणि ती खंत राहिलेली. मला असं वाटतंय आता ह्या टायमाला की मी माझ्या भावाकडून माफी मागावं. भले मी चुकीचा नाही, पण तरी मी माफी मागितली पाहिजे. मग करायचं काय त्यावेळी पत्र पाठवलं. त्या सांगितलं की बाबा तार पाठवा,
आणि माझ्या भावाला बोलून घ्या. त्याचा भाऊ आला की अरे सांगितलं तुझा भाऊ अंतिम स्टेजला आहे, मूर्तीच्या जवळ आहे, तू येऊन भेट त्याला. त्याचा भाऊ आला गोरखपुरून. भेटल्यानंतर जसं तो भावाला पाहिलं आणि मोठ्यानं नाही का गळ्याला एकूण मिठी घाली, डोळ्यानं अश्रूनं नाही का एकूण खूप रडून रडून एकदम मन मोकळे झाले आणि शेवटी माफी मागितली की मी माझ्या जीवनात खूप चुकलो, मी तुझे नाही का तुझ्या प्रती खूप अपराध केला, अहंकार घेऊन बसलो, अभिमान घेऊन बसलो, माझ्या बायको लेकरांचं ऐकून मी तुला नाना प्रकारचे शब्द वापरले, तुझ्याशी भांडण तांटा केला, पण आता आले मला माफ कर. आणि मला तू माफ करशील तर भगवान नाही का विश्वनाथ आहेत ना बाबा, त्यांना बाबा म्हणतात, काशी विश्वनाथ बाबा आहेत ना, मला ते माफ करते तू माफ केलं तर. आणि तो लिटरली मोठा असून लहानाच्या पाया पाडला, माफी मागितली. लहानानं पण मोकळ्या मनानं माफ केलं. आणि केल्यानंतर मला विश्वासानं त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नाही का त्यांनी शरीर सोडलं. का बरं सोडलं? कारण त्याच्या हृदयातले सगळे जे वजं होतं ना सगळं मोकळं झालं, वजं मोकळं करून टाकलं. त्याने काय त्रास दिला काय नाही सगळं वजं मोकळं करून टाकलं आणि आनंदाने शरीर सुटलं. आपल्याला जर आनंदाने शरीर सोडायचं असेल ना तर ह्या गोष्टीचे प्रॅक्टिस करावं लागेल. नुसतं भक्ती मार्गात चालणार. प्रभुपादासारखे आचार्य त्यांच्या जीवनातून आपल्याला शिकवतात, का नाही आपण आपल्या जीवनामध्ये ते केलं पाहिजे. आणि मग पुढचा एक मुद्दा असा आहे की 5वा मुद्दा म्हणजे निस्वार्थी वृत्ती आणि सेवाभाव ठेवला पाहिजे. सगळ्यांची सेवा करा, जेवढं होईल तेवढं सेवा करा. तुम्हाला तुमच्याकडे जे असेल निःसुसृतपणे सेवा करा. भक्त समाजामध्ये तुम्ही चांगली सेवा केली पाहिजे. कोणता भक्त कधी काय, मला माझ्या मित्राचं वाईट वाटलं की गेल्या 7-8 महिन्यापासून मी त्याला कधी बोललो नाही, कधी फोन नाही केला, कारण की एवढं धावपळ प्रवचनाचं याच्यामुळं होत नाही. कधी कधी असं वाटते अरे आपण लोकांना वेळ देत नाहीत, बोलत नाहीत, कारण जीवनाचं असं पॅक झालेलं आहे. आणि त्यावेळेस गिल्टी झाली, यार मी बोललो असतं तर बरं झालं असतं. ती खंत राहिली. आता काय खंत करून उपयोग? जेव्हा समोर आलं तेव्हा बोललो नाही आणि गेल्यानंतर रडून काय उपयोग नाही. मग समोर आल्यानंतर आपण प्रत्येक व्यक्तीला काय केलं पाहिजे? निस्वार्थपणे बोललं पाहिजे. काही पैसा लागतो का? काही विकत घ्यायचं 2 शब्द गोड. कारण आज जो व्यक्ती मला भेटला आहे तो व्यक्ती मला उद्या भेटेलच असं नाही. मग निस्वार्थपणे सेवा करायची. आणि प्रभुपादांनी काय केलं? काय अपेक्षा ठेवू नये. प्रभुपादांना अमेरिकेत गेल्यानंतर निस्वार्थी सेवा करीत गेले प्रभुपाद. डिसायपलचे जे हिप्पी लोक होते त्यांची सेवा केली हो. भांडे घासले, बाथरूम साफ केले, स्वतः कुकिंग करायचे. येऊन राधानाथ महाराज भक्तितीर्थ महाराजांच्या शेवटच्या स्टेजला जाऊन त्यांच्यासाठी कितीतरी 2-4 महिने राहिले आणि त्यांची सेवा करू लागले. त्याच्यासाठी ग्रंथ वाचणे, प्रसाद खाऊ घालणे, कितीतरी अशा तुच्छ सेवा म्हणजे महाराजांनी सेवा केली. येऊन तो कृष्णप्रभू गोपीनाथमध्ये एक ब्रह्मचारी होते. नंतर ते ग्रस्त झाल्यानंतर त्यांना कॅन्सर डिटेक्ट झालं. महाराजाने कधी कोण्या भक्ताला नाही का तो आश्रम सोडून गेला म्हणजे विषय संपला माझा नाही. महाराजाने प्रत्येक व्यक्तीला नाही का जीवापाड आपल्या लेकराप्रमाणे प्रेम केलं. जसं महाराजाला कळालं, महाराज म्हटले आताची आता त्याला घेऊन. मग एकतर ते बाहेर पडले, ग्रस्त झाले. कृष्णचंद्रपूरला बोलवलं, इकडे याला घर नाही, घर घेऊन दे. कृष्णचंद्रपूरनं स्वतः घर घेऊन दिलं. माहिती नाही स्टोरी. घर घेऊन दिले. महाराजांनी स्वतः लग्नासाठी मुलगी पाहिली, लग्न लावून दिलं महाराजांनी. एक मुलगी झाली प्रभूजीला. मुलगी काहीतरी 2-3 वर्षाची असेल. जसं कॅन्सर डिटेक्ट झाला महाराजाला कळालं, महाराज म्हटले त्याची सगळ्या हॉस्पिटलचा खर्च भक्तांनी करायचा. तर महाराज द्वारकाधीशपूर सांगितलं, महाराज 4थ्या स्टेजमध्ये महाराज म्हटले त्याला घरी नका ठेवू, आश्रममध्ये घेऊन मंदिरात गोपीनाथमध्ये तो राहिला पाहिजे, माझ्यासोबत राहिला पाहिजे. आणि तो भक्त साधा सिंपल होता. जसं आपल्या चैतन्य रस वगैरे प्रत्येक भक्ताच्या कपड्याच्या बटन शिवायचं. तो भक्त गेला एखादं कपडे भिजवायले त्याचे कपडे धुवून टाकायचे, किंवा एखादं प्रचाराला गेला त्याची प्लेट काढायची,
काही मोठे विद्वान प्रचारक नव्हते, साधा सिंपल भक्त होता. किंवा मोठमोठे प्रोजेक्ट उभा केले अजिबात नाही, काही नाही. पण गुरुच्या नजरेमध्ये महाराजांनी किती दिलं आणि तुम्हाला विश्वास येणार नाही, कितीतरी ब्रजवासी स्वतःहून भेटायला आले त्यांना. ब्रजवासी आणि मोठमोठे गोस्वामी आले भेटायला. भक्तितीर्थ महाराज, त्याच्यानं गोपालकृष्ण महाराज, इंद्रदुम्न महाराज, बीबी गोविंद स्वामी महाराज, प्रोपाट डिसायपल येऊन जप करायचे, ग्रंथ वाचायचे. महाराज 24 तास तिथं जवळ बसले. तो कृष्ण काय पाहिजे तुला? काय नाही, काय नाही. महाराज असं जसं एक बाप आपल्या लेकाशी, आई जशी आपल्या मुलाशी प्रेम करतो, तसं महाराज सुश्रुत आपल्या शिष्यांची हे करत होते. जेव्हा मी प्रसंग ऐकला तर हृदयामध्ये मग शिक्षक सांगत होते की ते म्हणले माझं बटन फाटलं ना तर ते याच्यावर जायचे लाईनवर, कोणाचं बटन तुटलं का तर जाऊन शिवायचे. बाकीचे भागवतून घेऊन मध्ये, पण ते म्हणायचे तू भक्त प्रचार करतो ना, मला तर नाही करता येत ना, पण त्याची सेवा केली तर कदाचित गोपीनाथजी माझ्यावर कृपा करतील बरं. बटन शिवायचे. किंवा एखाद्याचं कपडे असेल किंवा प्लेट काढणं असेल किंवा त्याच्या रूमजवळ साफसफाई करून ठेवणं असेल, साध्या साध्या सेवा. भले लोकांच्या नजरेत ते आले नाही, पण राधा गोपीनाथ आणि गुरु महाराजाच्या नजरेत आले. सेवा केल्या पाहिजे, त्याचे तर काही स्वार्थ नव्हता. म्हणून इथे सगळ्यात महत्वाचं निस्वार्थी सेवा आणि केवळ स्वतःपुरतं न जगता आपण समाजासाठी किंवा भक्त समाजासाठी जगलं पाहिजे आणि गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेवढं काही शक्य आहे. हे का बरं? ध्यानात येईल गोष्ट, मरण्याआधी मी काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आत्मचिंतन केलं पाहिजे. मी कुठं आहे आणि मी कुठे जायचंय मला. आणि जेव्हा आत्मचिंतन करतात तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या चुकावर काय करतात, इम्प्रूव्हमेंट करतात. आता ज्या चुका झाल्या याच्या पुढे माझ्या कोणत्या चुका होता कामा नाही. प्रवचन जड चाललंय का? इथे स्वतःच्या चुकावर विचार करा आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्याच्या मार्गावर आणि सेवेच्या मार्गावर राहा. जे आपल्याला दिलेलं आहे गुरु परंपरेनं, ज्या ठिकाणी आपलं जे पालन करा शास्त्राच्या दृष्टिकोनातून. तुमची प्रामाणिकताच हे तुमचं फळ असणार आहे. तुमची गंभीरताच ही तुमची चेतना असणार आहे. काय? तुमची गंभीरताच ती तुमची. भौतिक जीवनात गंभीर राहता तर तुम्हाला मृत्यूच्या वेळेस तेच गंभीर आठवणार आहे. आणि हे करा. त्याच्यानंतर 7वा मुद्दा आहे, नेहमी नम्रता पालन करा, अहंकार मुक्त राहा. आणि राधानाथ महाराजांच्या कोणत्याही प्रवचनामध्ये ते म्हणतात की माझ्या डिसायपलनं काय केलं पाहिजे, तुरणादपी सुनेचे न तरुपे सहिष्ण अमानिना मानलेना कीर्तनीय सदाहरी. महाराज किती नम्र आहेत. आज मी महाराजांचं घनश्याम बाबाचं मी स्टोरी सांगणार होतो आज, पण जेव्हा मी दुपारून बसल्यानंतर मरण्याआधी मी त्याच्यावर मला विचार करायला भाग पाडलं. आणि मग इकून तिकून सगळे पॉईंट राधानाथ महाराज घनश्याम बाबाची नम्रता सांगतात. तुषार्थ पथिकमध्ये तो प्रसंग आहे. किती नम्र आहेत महाराज. एवढ्या लेवलला गेलं तरी सगळीकडे हात जोडलेले असतात. आपल्या जीवनामध्ये नम्रता ही काय करते, तुम्हाला निष्क्रिय करत नाही किंवा तुम्हाला दुर्बळ कळत नाही. नम्रता ही अध्यात्मामध्ये तुम्हाला मजबूत करते. कारण तुमच्याकडे अहंकाराचा झोका आला, कशाचा जरी हवा आली या जगाचा, तर तुम्हाला ती प्रभावित कर. नम्र आहेत. तुम्हाला मान सन्मान भेटू न भेटू काही नाही, एकदम स्टेबिलिटी आहे. आणि अहंकार राहिलं. प्रभुपाद म्हणले ना, विचारलं हे सगळं तुमचं आहे का? प्रभुपाद म्हणले माझं काहीच नाही. तुम्हाला प्रमुख स्वामी ऐकले असेल, स्वामीनारायणचे फाउंडर आचार्य. जेव्हा त्यांनी देह त्याग केला आणि त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आले, त्यांची प्रॉपर्टी किती सापडली माहिती तुम्हाला? 2 धोती कुर्ता, 3 पुस्तक आणि 1 लाकडाची काटवट, लाकडाची प्लेट. एवढं त्यांची प्रॉपर्टी सापडली. तर ते म्हणले सगळं जे काही ते स्वामीनारायणचं एवढं सापडलं. दुसरं उदाहरण आहे APJ अब्दुल कलाम. जाताना 2 बॅग घेऊन गेले आणि येताना 2 बॅग घेऊन आले. आणि जाताना ते त्याला नौकरांना म्हणतात त्याच्यातलं 1 पुस्तक घेऊन जाऊ कमी.
ते म्हणजे अहो तुमचंच आहे, तुम्ही सगळे घेऊन गेले तरी आम्हाला काय. नाही नाही म्हटलं, जोपर्यंत मी ज्या पदावर होतं मला त्या पदामुळे त्या भेटल्या, त्या तिथंच राहते. त्या माझी एक सून, त्यांचे नातेवाईक आले, टॅक्सीचे पैसे ते स्वतः द्यायचे, गव्हर्नमेंटचे खर्च करत नव्हते. म्हणजे किती त्या व्यक्तीचं सिद्धांत तत्व आहे की जे भक्ती पण करत नाहीत, भौतिक जीवनामध्ये विशुद्ध सत्वामध्ये अवस्थेमध्ये पोहोचलेले, जे भक्ती मार्गात राहून सुद्धा आपल्याला होत नाही. याचा अर्थ काय की आपण जी साधना करतोय त्या साधनेमध्ये, आपल्या श्रवणामध्ये, आपल्या कीर्तनामध्ये, आपल्या शास्त्र अध्ययनामध्ये, आपण ज्या सत्संगामध्ये, ज्या कम्युनिटीमध्ये राहतोय ती शिकण्याची वृत्ती ठेवत नाही. आपण शिकत गेलो, एक एक व्यक्ती कोण आपण एक गोष्ट आत्मसात केली तर आपल्याला ती नम्रता येऊ शकेल. प्रमुख स्वामींचं मी जेव्हा वाचलं म्हटलं यात खरं ही गोष्ट आहे. गोपालकृष्ण महाराज जेव्हा त्यांचे आता लेटेस्टमध्ये देहत्याग केला, त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये ते काय म्हटले शेवटी की माझं काही नाही, एकच प्रॉपर्टी, ते माझे गव्हर्नर त्यांनी शालिग्राम शिला आहेत. विचार करा, आज महाराजांनी दिल्लीमध्ये 12 मंदिर बांधले, जे करोड रुपयाचे मंदिर, त्यांचे डिसायपल किती आहेत. स्वामीनारायणचा बी विचार करा, किती जगभरामध्ये मोठमोठे मंदिर बांधले, पण ते शेवटी काय करतात, नम्रता, अहंकार मुक्त. प्रभुपाद म्हणतात काही नाही माझं, कोणाचं आहे, भगवंताचं. तसं आपण आपल्या जीवनामध्ये नम्रता राहायला पाहिजे प्रत्येक अवस्थेमध्ये. आणि ही जसं जसं तुम्ही अध्यात्माच्या प्रगती करता, हा झाला 7वा मुद्दा. 8वा मुद्दा म्हणजे यश, संपत्ती, बुद्धीमुळं कधी गर्व करू नका. ज्या भगवंताने तुम्हाला दिले तेच भगवंत तुमचं काढून घेतात. आणि याचा अर्जुन म्हणतात, कधी जेव्हा भगवंत स्वधामात गेले आणि युधिष्ठिर महाराज प्रश्न विचारतात, काय झालं बाबा तुझ्या चेहरा ग्लानी, त्यावेळेस अर्जुन काय म्हणतो युधिष्ठिर महाराजांना की जे मी काही पराक्रम केले, जे काही यश प्राप्त केलं आणि जे मला काही भेटलं ते कोणामुळे भेटलं, भगवंतामुळे भेटलं. आणि मला वाटायचं की माझ्यामुळे भेटलंय, पण मला साधारण गवळ्या, कारण भगवान कृष्णाच्या राण्यानं आणलं होतं अर्जुनानं, पण साधारण गवळ्यानं सुद्धा अर्जुनाला पराजित केलं. ते म्हणले गेली पुढे शक्ती माझी, ती शक्ती माझी नव्हती, शक्ती कोणाची होती, भगवंताची होती. त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला जे काही भेटतंय, जगन्नाथजीच्या कृपेनं, राधा मनोहरच्या कृपेनं, विठ्ठल रुक्माईच्या कृपेनं, राधा मदन गोपालच्या कृपेनं, गौरनेत्याच्या कृपेने भेटलेले. उड्या मारायच्या, मारतान तर ते म्हणतात बेटा मार उडा, तुला उड्या मारायला होतो. म्हणून इथे सगळ्यात महत्वाचं यश, संपत्ती. आणि का बरं, मी काही घेऊन आलो नाही आणि काही घेऊन जाणार पण नाही, हे 8वा मुद्दा असला पाहिजे. 8वा मुद्दा स्वावलंब आणि सुकृती. जीवनात जसे घडेल ते भगवत कृपेला स्वीकार करा. जे चांगलं झालं तर भगवंताच्या कृपेनं, जे वाईट झालं ते माझ्या कर्माच्या फळामुळे. लक्षात येते, चांगलं झालं कृपेनं, वाईट घडलं माझ्या कर्मामुळे घडलेले. आता याच्या पुढे जी परिस्थिती आली भगवंताची म्हणून. त्याच्यानंतर काही गोष्टीमध्ये समाधान राहायला शिका. आयुष्यात जसे जसे स्वीकारून आनंद घ्या. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे जेव्हा तुम्ही सगळं करता तर मृत्यूच्या वेळेस नाही का तुम्हाला निर्भयता आणि अभयता प्राप्त होईल. कारण की भगवंता जगातला मला नाही 66 वाक्य आहे, न जीने का लालच न मरने का डर, न जीने का लालच न मरने का डर. कारण की जे न जीने का लालच म्हटल्यानंतर काही भोगाची इच्छाच नाही ना. न मरने का डर, मरण्याचा डर कधी राहील, आसक्ती राहील. आसक्तीमुळं मृत्यूची भीती वाटेल. म्हणून इथे हे दिलेले. आणि निष्कर्ष असे की मृत्यूने माणसाने आपल्या अंतःकरणात प्रेम, क्षमा, समाधान आणि परोपकार ठेवले तर मृत्यूच्या क्षणी मन शांत आणि आनंदी राहील. आणि हे झालं. आता याचा अर्थ हे नाही की आता झालं प्रभूजी आम्ही तर असं करणार नाही. त्यावर 2 गोष्टी असणं महत्वाच्या. एक म्हणजे स्वास्थ्याची काळजी घ्या. मूर्ती येणार आहे, पण आता उद्या मूर्तीची येणार आहे, मग जाऊ दे ना आता याला, नाही. स्वास्थ्याची काळजी घ्या. दुसरं, आरोग्याचं संतुलन आहार घ्या, व्यायाम करा, योग्य विश्रांती घ्या. तुम्ही चांगले जर हेल्थ राहिलं तर चांगली भक्ती करता. हेल्थ चांगली राहिलं तर सकाळी, तर माझं बघा की लेट झालं की सकाळी जपामध्ये मी डुलक्या मारत राहतो, मी फिरतो तिकडं.
शरीर स्वास्थ्याकडे लक्ष द्या. दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक स्थैर्य ठेवा. भक्ती व माझ्या जीवनात माझ्या पार्टनरच्या जीवनात काही हो, आर्थिक स्टेबिलिटी ठेवा. एवढी नका करून ठेवू की पोरं आळशी बनतील किंवा नाही तर कशाला मर करतात. जर करंट कंट्रोल कमी कुठंतरी एक काळानंतर कमी झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी. हा ज्याचा त्याचा प्रॅक्टिकली सिच्युएशन पाहून निर्णय घ्या. नाही ते गोचाडासारखं चिटकत बसूच नका. मी केलं नाही ना, काही होतच नाही. अरे काही होत नाही, तू जाऊन तर बघ. तुम्हाला लेटेस्ट 8 दिवसापूर्वी मी आणि सार्वभौम कृष्ण बसलो होतो आणि असाच माझा मित्राचा विषय निघाला. मला एक मित्राचा घटना आठवली. ते कोरेगावचे सार्वभौम कृष्ण म्हणले की आर्मीमधला एक माणूस होता, तो सुट्टीवर आले. 2 मित्र आर्मीहून आला ना. हा दारू, एक मित्र होता दारू पिली खूप आणि पेल्यानंतर ॲक्सिडेंटमध्ये तो मेला. झाल्यानंतर या दुसऱ्या मित्राला कळलं यानं पेल. मग तो PM मध्ये करताना ते काय रिपोर्ट नॉर्मल केले. त्यासाठी त्यानं पैसे पण खर्च केले आणि खर्च केल्यानंतर ती बॉडी आणली, अंत्यविधी झाली, सगळं झालं. 3रा दिवस संध्याकाळचे 4 वाजता मी तर रोज जाऊन बस, आता तुझ्यामध्येच आमचा मुलगा दिसतो. आणि मग हा जो दुसरा होता सपोर्ट करायचा. त्याच्या घरात 4 जण बसलेले होते. त्याची बायको, आई वडील, बहीण आणि आणखीन असे बसले. त्यांनी लगेच विषय काढला, आता किती पैसे भेटतील, कोणाला किती भेटतील, कशा वाटण्या होत्या आणि त्यासाठी काय काय प्रोसिजर करावं लागेल. याला टेन्शन आलं. 3रा बी दिवस झाला आणि यांना पैशाचं पडलंय. आणि हा ते म्हणले होईल काय. आणि त्यांनी ऑलरेडी सगळं तिकडं बी कळवलं, इकडं बी PM मधून, कारण ऍक्सिडेंटचे पैसे सगळे पैसे भेटणार होते. पण त्या आईबापाचं, बायकोचं, बहिणीचं आणि भावाचं काय हे लागलं, किती भेटले. 1 दिवस झालं त्याला राग आला की अरे यांना त्या माणसाची कदर बी नाही. 45-46 वय यांना पैशाचं पडलंय. 1 दिवस झाले, 2 झाले, 3 दिवस भडकला. पण त्याला एक गोष्ट जाणवली, उद्या मी जर गेलो ना, माझी बायको, माझे आई वडील, माझे बहीण भावंड असंच रडते, भांडण करते पैशामुळे कदाचित. माझं मरण माझ्या समोर दिसतंय. अरे माझ्या समोर याचे आई वडील असं करतात, तर मी गेल्यानंतर हे कोणते माझे आई वडील, बायको हे सगळं करणार आहेत. आणि तो म्हटला लिटरली मला माझं मरण दिसत होतं की माझी बायको कशी वागन माझ्या आई वडिलाशी, माझे आई वडील पैशामुळं, माझी बहीण, माझे भाऊ कसे वागतील पैशासाठी, हे समोर माझ्या समोर दिसतंय. आणि मी काय करतोय इथं, मर करतोय. तर हे मरण म्हणून आर्थिक. 3रं नाती गोती सगळ्याला सांभाळा, प्रेमान वागा. ते सगळे मुद्दे झाले. आपल्या जबाबदारी पार पाडा. मरण्याआधी मी जबाबदारी पाडी पाडा, हे वाक्य ध्यानात ठेवायचं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं याच्यासाठी मरण्याआधी भौतिक आध्यात्मिक संतुलन राखणे. आणि याचं चांगले उदाहरण 3-4 उदाहरण घेतो आणि आपण प्रवचन एंड करूया. खूप मोठा मुद्दा आहे. एक म्हणजे संत तुकाराम महाराज जाताने सगळं वजन हलकं केलं, सगळ्याच्या विनवणी केले, त्याचं उदाहरण घेतलं. दुसरं आहे मरण्याआधी मी दशरथ महाराजांनी कानाचे केस पाहिले, पांढरे केस. इथं 80% जणांचे पांढरे केस झाले. किती जणांना साक्षात्कार झाला. फार हेड डाय करू परेशान आहे. तर अरे पण खटक्या उडू द्या ना कधीतरी. खटके उडू द्या. दशरथ महाराजांना जसं खटके उडाले, अरे आरशात पाहिजे. तुम्ही 24 तास आरशात बघून तुम्हाला रिअलायझेशन होत नाही म्हणजे आज सांगतो तुम्ही लय मोठ्या भरमत जगतात हो. जगा बाबा, मी काही मारायला बसलो नाही तुम्हाला. पण मुद्दा असा आहे, दशरथ महाराजांना रिअलायझेशन होतं, आपल्याला का होत नाही. तुम्ही डाय करू परेशान आहे. तर कोणाला फसवता तर राव तुम्ही स्वतःला. आणि याचं पहिलं लक्षण मॉर्निंग प्रोग्रामला दिसतात. अरे पांढरे केस आहेत, दात पडत चाललेत, कारण ऐकू येत नाही, आपला बँड कधी वाजेल. मारण्याआधी मी मंगलारती अटेंड केली पाहिजे. काय कारण माहित नाही उद्याचे दिवस मी पाहिल का नाही. आता मारण्याआधी केलं पाहिजे. त्याच्यानंतर परीक्षित दशरथ महाराजांचं. 3रं परीक्षित महाराज. आणि परीक्षित महाराजांचा हा श्लोकावर ते म्हणतात की परीक्षित महाराजांच्या मनात आले, माझ्याकडून भगवंताकडे आज्ञाचं दुर्लक्ष झालं. समीप काळात माझ्यावर अनेक संकटे कोसळेल असं मला वाटतंय.
माझी अंतःकरणापासून एवढीच इच्छा आहे की त्या संकटांना आता यावे आणि त्यामुळं माझ्या पापाचे प्रायचित मला मिळेल आणि माझी पापापासून सुटका होईल. असे पाप माझ्या हातून पुन्हा घडणार नाही असं परीक्षित महाराज काय म्हणतात, शाप दिल्यानंतर मरण्याच्या आधी मी सगळ्या पापातून काय होईल, मुक्त होईल. आणि तिथं आचार्य सांगतात ऋणातून मुक्त होईल. मी सगळ्या गोष्टी सांगितल्या नाही. तो तुमचं कोणाच्या प्रती ऋण असलेलं, कोणाच्या प्रती पाप असलेलं, कोणाच्या प्रती चुका झालेल्या, ह्या सगळ्या मोकळ्या झाल्या पाहिजे. नाही तर कर्माच्या फेळ्यामुळे पुन्हा वापस यावं लागते. म्हणून कोणाचे ऋण ठेवायचे. 1 रुपया जरी कोणाचा घेतलेला असेल तर 1 रुपयासाठी रिटर्न यावं लागेल. भाऊ तुझा 1 रुपया घेऊन जा. कोणाचे नको आणि कोणाकडे दिलेले असेल ती पण घेऊन टाका, कारण आपल्यामुळं तो नको लटकायला. म्हणून हे दिले. आणि परीक्षित महाराज इथं कृपात स्पष्ट लिहितात की हातून घडलं. आणि पुढच्या श्लोकामध्ये काय लिहितात, मी आपल्या वैदिक संस्कृतीकडे, भगवत भावनेकडे आणि गायीच्या संरक्षणात दुर्लक्ष केलं. मी किती असंस्कृत आहे आणि पापी आहे. त्यामुळे मला असे वाटते त्या ब्राह्मणाच्या क्रोधाग्नीमुळे माझे राज्य, ध्यानात ठेवा वाक्य पण ऐका, माझे राज्य, सैन्य आणि वैभव सर्व काही भस्मसात हो. त्यामुळे मी भविष्य काळात अशा अभद्र प्रवृत्तींना माझ्या मनात अधपतन होणार नाही. म्हणजे मरण्याआधी मी काय केलं पाहिजे, सगळं गेलं पाहिजे माझं. आणि पुढच्या श्लोकामध्ये ते म्हणतात की राजाच्या मनात असा विचार करीत असताना त्याला मुनिपुत्राने उच्चारलेल्या शापवाणीचा समाचार प्राप्त झाला आणि तत्क्षक दंशाने लवकरच मूर्ती यायचा होता. या वृत्ताला शुभ वार्ता त्याने समजून राजाने आपलं स्वागतच केलं, कारण त्यामुळे लौकिक गोष्टीतून आसक्तीपासून विरक्त निर्माण आणि भौतिक संसारापासून मी आध्यात्मिक संसाराकडे जाईन. त्यामुळे प्रपाद इथं तात्पर्यामध्ये लिहितात की मूर्ती येण्याच्या आधी मी काय करेन, आसक्तीपासून अनासक्तीकडे, भौतिक संसारापासून मी काय जाईन, आध्यात्मिक संसाराकडे जाईन. आणि पुढच्या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये प्रपाद खूप सुंदर वाचतात. तुम्ही गेल्यानंतर हे तात्पर्य वाचा. आणि मग परशुराम आत्मसाक्षात्काराचे अन्य सर्व मार्ग परीक्षित महाराजांनी सोडून दिले आणि आपले चित्त, ह्या लाईन महत्वाच्या, आपले चित्त कृष्ण भावनेमध्ये एकाग्र करण्यासाठी ते गंगेच्या तीरावर निश्चयपूर्वक बसले. कारण आता भगवान श्रीकृष्णाची दिव्य भक्ती हीच अन्य सर्व मार्गापेक्षा सर्वश्रेष्ठ उपलब्ध आहे, जी मूर्तीच्या वेळेस कामाला येणार आहे, असं परीक्षित महाराजांनी निष्कर्ष काढलाय. मरण्याच्या आधी मी अशी तयारी केली पाहिजे. आणि मग केल्यानंतर हे दुसरं उदाहरण आहे भीष्मदेवांचं. भगवंताच्या माफी मागतात, पांडवांच्या माफी मागतात, पितामह शेवटपर्यंत मरण्याच्या आधी त्यांनी आपलं सगळं गोष्टी हलक्या केल्या. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपल्या कितीतरी भक्तांचे असे उदाहरण आहेत. जसं मला आठवत आहे, विदगावची एक घटना आहे. एक बाबा रोज नित्यनेमाने विठ्ठलाच्या वर्शिपला जायचे. जास्त साधे सिंपल होते, पांडुरंगाची वर्शिप करायचे, रोज आरती करायचे, घरून नका भाजी पोळ्याने, घरात जास्त थांबत नव्हते. पण एक दिवस पहाटे 5, 5:30, पावणे 6च्या आरती करता करता तिथे एक भक्त आहेत, त्यांचं नाव मी विसरलो, उद्धव म्हणले, अरे उद्धव, माझ्या छातीत कळ येते रे, आरती करतो जरचं, आरती फिरवली, आरती तू फिरून घे. आणि पांडुरंग विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता शरीर सोडलं. पांडुरंगाला बघता मरण्याच्या आधी मी भगवंताचं स्मरण करतो. त्याचा अर्थ काय, त्याने काही जीवनातल्या सगळ्या गोष्टी नाही का सोडलेल्या होत्या. आपल्या शारीरिक स्तरावरल्या, मानसिक स्तरावरल्या सगळ्या काय किंतु परंतु सगळं सोडलं. त्यांना माहीत बी नसेल ही फिलॉसॉफी काय, कदाचित त्यांना कुणी सांगितलं बी नसेल, पण त्याने जीवनाला असं सरळ बनवलंय की त्यांचं नाही का भगवंताला पाहता पाहता शरीर सोड. आता लेटेस्ट मध्ये जल्लुद्दीन महाराज म्हणून मागच्या वर्षी नंदुरबारला कीर्तन करता करता अटॅक आला, ऑन द स्पॉट गेली. विठ्ठल विठ्ठल म्हणता 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 शरीर सोडलं. ही सोपं नाही गोष्ट, त्याच्या पहिले लय हलकं व्हावं लागतंय. मग आपण हलकं होण्यासाठी प्रयत्न करतोय का, आणि ते केलं पाहिजे. आणि असं जर आपण केलं तर निश्चित आपण म्हणू शकतो की मरण्याच्या आधी मी काय केली पाहिजे, तयारी केली पाहिजे. मग इथं म्हणतात, मग मी मृत्यूसाठी कशा प्रकारे तयारी केली हे जाणून इच्छितो. आणि मग हे जर अलर्ट राहिलो आपण नेहमी, तर आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या साधना भक्तीमध्ये, आपल्या प्रत्येक क्रियामध्ये काय राहील, शुद्धता राहील. आपल्या
आध्यात्मिक जीवनामध्ये आपण गंभीर राहू, प्रामाणिक बनू आणि सिन्सिअरली तळमळतेनं उत्कंठेने भगवंताचा नावाचा जप करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आणि हेच वाक्य ध्यानात ठेवायचं. म्हणजे तुम्ही भक्तीमध्ये हे जर तत्व राहिलं, मृत्यू येण्याच्या आधी मी सिरियस झालं पाहिजे, गंभीर झालं पाहिजे, तर तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही खूप सिरियस होतात. आणि जर तुम्ही सिरियस होत नसाल तर समजा तर तुम्ही मूर्तीला काय करतायत, चिपली घेतायत, सहज घेतायत. आणि तुम्हाला असं वाटतं की मी 200 वर्ष जगावं, मला काही त्याचा विरोध नाही, पण जागा काही प्रॉब्लेम नाही, हा, पण काही भरोसा नाही. तर त्यासाठी ही गोष्टला अलर्ट राहा. ठीक आहे. श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रामय्या की जय. जगद्गुरु शिल प्रभुपाद की जय. गाय गौर प्रेमानंदे. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण.